डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते. हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती. बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची बातमी तुमच्यासाठी खूपच आनंदाची आहे. कारण सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच बहिणींनो, तुम्हाला 1,500 अधिक 1,500 असे एकूण 3,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी सर्वात आधी आपले बँक खाते एकदा नक्की तपासून पहा. कालपासून या निधीचे वाटप सुरू झाले आहे. सोमवारी अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत. आणि ज्या बहिणींना काल पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आज मंगळवारी पुन्हा एकदा डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिला दिनानिमित्त सरकारने जवळपास 8,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा निधी रविवारीच वाटप होणार होता. पण रविवारी बँका बंद असल्यामुळे सरकारने सोमवार आणि मंगळवार हे 2 दिवस वाटपासाठी निश्चित केले. त्यामुळे काल सोमवारी अनेक लाडक्या बहिणींना 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. पण काही जिल्ह्यांमध्ये बँकेचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक महिलांना पैसे मिळू शकले नाहीत. आता आज सकाळपासून पुन्हा एकदा बँकांचे काम सुरळीत सुरू झाले आहे आणि उरलेल्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. म्हणून बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये काल पैसे आले नसतील तर आज नक्कीच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडी वाट पहा आणि तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या मेसेजकडे लक्ष ठेवा. काल अनेक महिलांना स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस खात्यांमध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज आले होते. काही वेळा मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे किंवा सिम कार्डवर बॅलन्स नसल्यामुळे मेसेज उशिरा येतो. त्यामुळे तुमच्याकडे गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम असेल तर ते सुद्धा एकदा तपासून पहा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट बहिणींनो, सरकारने सांगितले आहे की पैसे खात्यामध्ये आले की सर्व पैसे एकदम काढू नका. किमान 500 रुपये तरी खात्यामध्ये ठेवणे आवश्यक आहे. कारण काही बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स नसल्यास चार्ज कापला जाऊ शकतो. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना मिळणार नाहीत. सरकारने सांगितले आहे की ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली आहे त्यांनाच पुढील हप्ते मिळतील. तसेच पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु पांढरे रेशन कार्ड असलेल्या महिलांना या योजनेतून वगळले जाऊ शकते. याशिवाय आणखी एक नियम लागू करण्यात आला आहे. जर एका घरामध्ये 3 पेक्षा जास्त 2 चाकी वाहने असतील तर अशा महिलांना देखील अपात्र ठरवले जाऊ शकते. तसेच ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांची सुद्धा तपासणी करण्यात येणार आहे. म्हणून बहिणींनो, जर तुमची कागदपत्रे योग्य असतील आणि केवायसी पूर्ण केली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे. सध्या काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, पालघर, यवतमाळ, बीड, लातूर, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, थोडी वाट पहा. आज दिवसभरात कोणत्याही वेळी 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येऊ शकतो. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले असतील तर खाली कमेंटमध्ये आले असे नक्की लिहा. त्यामुळे इतर बहिणींना सुद्धा माहिती मिळेल. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदराने उपलब्ध होईल.